काय प्रतिक्रिया? आज जो प्रवेश झालेला आहे ती महायुती मजबूत होण्याची चिन्ह आहेत. जरी आमच्याकडे काही लोक आलेत, भारतीय जनता पार्टीकडे गेलेत किंवा राष्ट्रवादी अजितदादांकडे, ही महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय आता सध्या कामकाज करतायत त्याला भारावून ही सगळी मंडळी येऊ घातलेली आहेत. आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय कामं केलं 2.5 वर्षामध्ये, आता देवाभाऊ पुढं काम करतायत. तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेलं आहे की आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे. आणि राजन साळवी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या सोबतीत असता, परंतु तो पहिला आला नाही. परंतु आत्ता त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय घेतला, त्याचं आम्ही स्वागत करतो. या गळतीमुळे ठाकरेंची शिवसेना इतकी निर्णय कडकपणे घेते की उद्या जर कुणाला सोबत जेवायचं बसेल, म्हणजे दिल्लीत जेवणाची निमंत्रणाची बरेच चर्चा होते, तर उद्या जेवायला जायचं की नाही त्यांच्यासोबत तर आधी परवानगी घ्यावी लागेल पक्षाध्यक्षांची. ते आता जशी त्यांची वागणूक आहे तशी फळं आहेत. कारण संजय राऊत जे काय भोंगा सकाळपासून सुरू करतात तो संध्याकाळपर्यंत, त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या तयारीत आहेत. बहुतेक संपवलीच समजा आणि त्यात आहे. ते जोपर्यंत बोलत आहेत तोपर्यंत महायुती आमची मजबूत होत चाललेली आहे. कारण मागच्या पण 2.5 वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचे, आता ह्या महिन्यात सरकार पडल, त्या महिन्यात सरकार पडल. तर आम्ही तर पहिले दोघंच होतो, नंतर मग अजितदादा आम्हाला मिळाले, आणखीन मजबूत झालो आणि ते मजबूतच होत गेलं. पडण्याचं तर सोडाच, पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं, हे पण आपण पाहिलं. त्याने ह्याला एकमेव कारणीभूत संजय राऊत. संजय राऊत सातत्याने टीका करायला लागले, एकनाथ शिंदेचा सत्कार केला म्हणून शरद पवार यांच्यावरती. कसं बघताय या विधानाकडे? बघा, तो सत्कार ज्यांनी चांगलं काम केलं म्हणून केला आणि महाराष्ट्राच्या एका मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये जर होतोय तर यांनी सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करायला पाहिजे होता. पण एवढं दुःख झालंय की जसं काय घरचंच कोण त्यांच्या गेलंय. आणि म्हणून करता की जो सत्कार पवार साहेबांनी केला तो काही विचारांती केला असेल. आम्ही पवार साहेबांचं अभिनंदन करतो. मंत्रिपदाचं पहिलं पाऊल जतमध्ये पडलंय, भरीव घोषणा तुम्ही आज. आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत. ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असते, परिस्थिती हे आम्हालाही पाहिलेले आम्ही. आणि मला जेव्हा पडळकर आणि सदाभाऊ हे दोघे जण मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचा तालुका अशा प्रकारचा असल्यामुळे आम्हाला प्राधान्य दिलं तर बरं होईल. आम्हाला काय करायचं आहे, शासनाच्या वतीने येऊन आम्हाला चांगलं करायचं ते करायचं. ह्यांची जर जिद्द चिकाटी एकाग्रता जर असेल तर आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करायला तयार आहेत. आता सांगितलं आणि आम्ही त्याची लवकरच सुरुवात पण करतोय. येणाऱ्या आता 3 तारखेपासून अधिवेशन पण आहे. आम्ही आता गेल्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेऊन आम्ही ही सगळी परिस्थिती वस्तुस्थिती सांगतो. कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर ह्या मतदारसंघाला झुकतं माप हे द्यावंच लागेल. त्यामध्ये आम्ही पण सगळ्यांनी थोडं मोठं मन करून या भावाला बरोबर घेऊन त्यालाही आमच्या सोबतीत कसा आमच्या इतर तालुक्याप्रमाणे पुढे आणता येईल तो आणण्याचा मी प्रयत्न. काल एकनाथ शिंदेचा सत्कार केल्यानंतर आज आदित्य ठाकरे दिल्लीला गेले, केजरीवाल यांची भेट घेतली, राहुल गांधींची भेट घेतली, पण शरद पवार यांची भेट घेतली नाहीये त्यांनी. कसं बघताय? काय झालं, आदित्य ठाकरे यांची जी काय निवडणुकीमध्ये पिछाड झाली तेव्हा त्यांनी सांत्वन केलं होतं केजरीवालांनी. आता त्यांची पिछाड झाल्यामुळे हे त्यांचं सांत्वन करायला गेले, त्यात काय मोठं नवल आहे. पण पवार साहेबांची त्यांनी दिल्लीत असून भेट घेतली नाही. आता तो आपस का मामला आहे, त्यातमध्ये आम्ही नाही डोकावू शकत. त्यांनी भेट घेवो अगर न घेवो, त्यांनी त्यांच्याकडे जेवायला जावो अगर न जावो, आम्ही आमच्या परीने काम करणार आणि पुढे जाणार. इनकमिंग आणि कोण कोण असेल मीटिंग? इनकमिंग बरेच आहेत, अगोदर सांगायचं नसतं. काही गुप्त बातम्या पण ठेवायच्या असतात, त्या शत्रूला कधी सावध करायचं नसतं. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे, देवाभाऊंचं काम आहे आणि ते आमचं चालू आहे. तुकाराम महाराज आहेत ज्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जे शिंदे मुख्यमंत्री असताना राबवलं गेलं, त्यांना आश्वासन थेटपणे जाहीरपणे केलं होतं की निश्चित केलं जाईल, फिक्स केले जातील. करतो आज काय करतो आम्ही. परवा मला त्यांनी फोनवरनं, कालच मला वाटतं, सर्व कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यांच्या समेत त्यांनी फोन केला. आता मी आहे, पडळकर आहे, सदाभाऊ, आम्ही सगळेजण. कारण काय, गरीब लोकांची मुलं आहेत, श्रीमंतांची मुलं काय त्याचा लाभ घेत नसतात. त्यासाठी आम्ही त्यांच्या कानावर घालून ते आम्ही योजना कार्यान्वित परत करतो. ऑपरेशन टायगर फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल का? देखो आगे क्या क्या होता है, अभी तो सबूर का फल मिठा है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.